युगे 28 उभा विठू विठेवरी, याचा अर्थ विठ्ठल 28 युगापासून उभा आहे आणि माझा विठोबा 28 युगापासून उभा का? या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. पंढरपूरचा विठोबा महाराष्ट्राचा आराध्य दैवत. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात. गेल्या 800 वर्षापेक्षाही अधिक काळापासून ही वारी सुरूच आहे, असं वारकरी संप्रदायाच्या जडणघडणविषयी संत सांगतात. विठोबा, विठुराया किंवा पंढरीनाथ, विठ्ठल आणि पांडुरंगा म्हणूनही विठ्ठलाला संबोधलं जातं. हा विठुराया सामान्यतः देव विष्णूंचा अवतार किंवा कृष्णाचं स्वरूप. श्री विठ्ठलाच्या मूर्तीतले विष्णुतत्व जागृत व्हावं यासाठी मूर्तीला गोपीचंदन लावतात, तर श्रीकृष्ण तत्व जागृत होण्यासाठी तुळस वाहतात. असं म्हणतात, गोपीचंदनामुळे भक्तांची आध्यात्मिक उन्नती होत असते, तर तुळशीमुळे भावाप्रमाणे चैतन्याची अनुभूती येत असते, अशी त्यामागची मान्यता आहे. त्याव्यतिरिक्त योगमार्गामध्ये पांढरा रंग निर्गुण तत्वाचं प्रतीक समजला जातो आणि म्हणून सगुण रूपाला श्री विठ्ठल तर निर्गुण रूपाला पांडुरंग असं म्हटलं जातं. श्री विठ्ठल हा प्रत्यक्ष कार्यस्वरूपी नसून तो कर्मस्वरूपी आहे. सगुणाच्या साह्यानं निर्गुणाची कास धरून धैर्याप्रती स्थिरतेत एकत्व साधून साक्षी भावाच्या विश्वात रमण्याच्या तत्वाचं नाव म्हणजेच विठ्ठल. आणि म्हणून म्हटलं जातं, युगे 28 उभा विठू विठेवरी, 28 युगापासून विठ्ठल उभा आहे. याचा अर्थ पुढीलप्रमाणे समजला जाऊ शकतो. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली अशा 4 युगांचं एक चक्र म्हणजे एक फेरा आणि सध्या पृथ्वीचा 7वा फेरा सुरू आहे. 7 गुणिले 4 बरोबर 28, म्हणजेच आता 28वे युग सुरू आहे आणि 28 युगापासून विठ्ठल उभाच आहे. आता उभा आहे याचा अर्थ विठ्ठल 28 युगापासून निर्गुण स्वरूपात म्हणजेच तत्वस्वरूपानं कार्यरत आहे आणि यावरून विठ्ठलाचं अनादिपद लक्षात येतं. आणि युगे 28 म्हणजे 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद यावर हा पांडुरंग उभा आहे. केव्हापासून तर भक्त पुंडलिकानं भगवान श्रीकृष्णास साकडं घातलं की असशील तू खरा देव, तरीही वीट ठेवतो तिथेच तू उभा राहा. देवानं मग भक्तासाठी द्वारका सोडली आणि विठेवर उभा राहिला. तेव्हापासूनच विठेवर तो उभा आहे. पंढरपूरच्या विठेवर काठेवर हस्त ठेवून उभा असणारा कानडा विठ्ठलू म्हणजेच वैष्णवांचा पांडुरंग. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन संत महानुभावांना तोच बळ देत होता असं म्हणतात. जगात कुठेही नाही असा वारकरी आणि वारकरी संप्रदाय भगवा ध्वज घेऊन स्त्रीच्या भागवत धर्माचा ध्वज कित्येक शतकापासून उडवत पंढरपूर येतोय आणि भक्तिभावी असा की तो कलियुगातील सच्चा देव. त्यामुळे श्री विठ्ठलाच्या मूर्तीभोवती असणारी नवग्रह मंडळ, नक्षत्र मंडळ तसंच तारका मंडळ जागृत होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने भक्त उद्धारतात. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.